नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 14-19. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन्टला इलॅस्टिक कशी लावायची ते शिकवणार आहे. कालचा पार्ट 1 होता, त्यामध्ये आपण सलवार पॅन्टचं कटिंग कसं करायचं, जिला आपण इलॅस्टिक लावून शिवतो त्या पॅन्टचं सलवार कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि आज करणार आहोत आपण इथे पॅन्टची शिलाई. तर आता शिलाई करताना जसं मी तुम्हाला म्हटलं होतं कटिंगमध्ये की हा जॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे आणि मग उंची त्यानुसार करून घ्यायची आहे. आता हा थोडासा तिरका भाग आहे, हा सरळ कट करून घेते म्हणजे जॉईंट करायला सोपा जाईल. आता पाहिजे ते जॉईंट कसं द्यायचं, तर जो निमुळता भाग आहे तिकडं मोठा भाग ठेवायचा आहे. हा जो मोठा भाग आहे, आता मी दोन्ही पार्ट वेगळे करते म्हणजे जॉईंट द्यायला सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलटं आणि सुईचं कापड ह्याला मार्किंग करून घ्या आणि जोडताना सुलटं आणि उलटं पाहून घ्या. तर आता ही जी मार्क केलेली बाजू आहे ही आहे सुईची बाजू आणि विदाऊट मार्कची आहे उलटी बाजू. म्हणजे शिलाई मारताना मला शिलाईचं कापड आतल्या बाजूने जाईल अशा पद्धतीने शिलाई करायची. आता हे पार्ट मी जोडून घेते. वरती जो थोडा निमुळता भाग आहे तो सोडून पुढे शिलाई मारते. आता इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे, म्हणजे शिलाई कपड्याला ताण पडल्यानंतर फाटणार नाही. 1/4 इंच नाही, टोटल अर्धा इंच शिलाई घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. आता जिथं सेंटर पार्ट आहे तिथपर्यंत मी जॉईंट केले आणि मग ह्या पद्धतीने असं दिसेल. आता आतल्या बाजूने ही पट्टी आहे, ही पट्टीसुद्धा दाबून घ्यायची आहे खालच्या बाजूने, ज्या बाजूने जॉईंट दिलं आहे तिथे, आणि त्यावरून शिलाई मारायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येते. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे हे उरलेलं हे कट करून घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूने सेम त्याच पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे. जॉईंट देताना फक्त उलटी सुलटी बाजू लक्षात ठेवून मग जॉईंट द्यायचं आहे. जॉईंट देताना चुकायचं नाही. तर आता इथे या पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा जॉईंट द्यायचं आहे. इथे सुद्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन जॉईंट द्यायचं आहे. आता तुमच्याकडे भरपूर कापड असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी जॉईंट देण्याची गरज नाही, पण बऱ्याच वेळा मटेरियलवरती सुद्धा कापड कमी येतं आणि अशा वेळेस अशा पॅन्ट शिवावे लागतात किंवा 2 मीटर 2.25 मीटर कपड्यामध्ये आणि हेवी साईज म्हटलं की ॲडजस्ट करावं लागतं. त्यावेळेस हे जॉईंट आपल्याला देता आले पाहिजेत. तर आता इथे सुद्धा मी वरच्या बाजूने फिनिशिंगसाठी टिप मारून घेते आणि मग आपण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये एक्स्ट्राचं 5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं किंवा तुम्ही पूर्ण हिपचा अर्धा भाग घेऊ शकता, डबलचा भाग. आता इथे माझ्याकडे पूर्ण घडी आहे आणि हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट केलेलं आहे. आता इथे जी कमरेचा घेर आहे टोटल त्याचा दुसरा भाग आणि 5 इंच शिलाई मार्जिन मी एक्स्ट्रा घेणार आहे. तर 17 इंच हा कमरेचा चौथा भाग आहे आणि इथे पहा मी 21 इंचावरती 21 21.5 हे मार्जिन आहे टोटल. तर हे 5 इंच मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे. आणि रुंदी मला 7.5 इंच तयार नेप हवा आहे. त्यासाठी मी वरती इलॅस्टिकसाठी जी पट्टी बनवणार आहे त्यामध्ये 2 इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. म्हणजे 2 इंचाची पट्टी आपण थोडक्यात फोल्ड करायची आहे. 1 इंच इलॅस्टिक असेल तर थोडंसं लुझिंग देऊन कापड ठेवायचं आहे 1.5 ते 2 इंचापर्यंत. आता ही पट्टी जी असं मी फोल्ड केली आहे इलॅस्टिक आणि त्यानंतर खाली आपण मेजरमेंट घ्यायचं आहे. तर पाहिजे मी 7.5 इंच आणि वरती अजून 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतले कारण आपण उंचीपासून इलॅस्टिक धरलेला आहे. तर टोटल मी इथे 9 इंच घेतलेला आहे. खाली अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि बाकीचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण जॉईंट दिलेला आहे तिथे थोडंसं ओपन कापड आहे तेही व्यवस्थित कट करून घ्या किंवा तिथे आपल्याला ते कापड गरजेचं असेल तर त्यावरती तुम्ही शिलाई मारून घ्या, ते जॉईंटमध्ये जातं. तर अशा पद्धतीने वरचा नेप आता तयार झाला आहे. आता आपण सगळ्यात आधी इलॅस्टिक लावायची कशी ते पाहूया. त्यासाठी ज्या दोन्ही बंद बाजू आहे तिथे नाही पण ओपन बाजू आहे तिथे आधी शिलाई मारून घ्यायची, ती बाजू लॉक करून घ्यायची आणि मग वरच्या बाजूने इलॅस्टिकसाठी जे मार्जिन आपण सोडलेलं होतं त्याला फोल्ड करायचं आहे. पण प्रत्येक शिलाई करताना डबल शिलाई मारणं आवश्यक आहे.
आता शिलाई मारून झाली, त्यानंतर फिनिशिंगसाठी या पद्धतीने तुम्ही जो कापड असतो जॉईंट केलेला त्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्याचं फिनिशिंग प्रॉपर दिसतं. कारण आपल्याकडे वरलॉकचं मशीन नसेल तर अशा पद्धतीने फिनिशिंगसाठी टिपा मारून घ्यायच्या आहेत. वरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही डायरेक्ट वरलॉक करून घेतलं तरीसुद्धा चालतं. तर पहा 17 आणि +4 ते जॉईन केल्यानंतर 4 इंच, कारण आपण 1 इंच जॉईनमध्ये गेलेलं आहे, म्हणजे आपलं टोटल मेजरमेंट बरोबर आहे. त्यानंतर आता ही जी पट्टी आहे ही या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायची पहा, आणि एवढा भाग 1.5 इंचाचा भाग ओपन ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण इलास्टिक होऊन घेणार आहोत. तर पहा मी जे मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून त्याच्या पुढच्या बाजूला शिलाई मारायला चालू केलेली आहे, आणि पूर्ण घेरवरती शिलाई मारायची व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह, आणि 1.5 इंचाचं जे मार्जिन आहे ते ओपन सोडायचं आहे. तर पहा आता जिथे आपण 1.5 इंच सोडलेलं आहे तिथपर्यंत आल्यावरती इथं रब करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई उसणार नाही. तर इथे मी रब करून घेतलं, त्यानंतर हे बाजूला करून घ्यायचं आहे. आता आपण इथं इलॅस्टिक किती घ्यायची, तर इथे तुमची जेवढी कंबर आहे, कमरेचं म्हणजे घेर आहे टोटल, त्यापेक्षा 3 इंच इलॅस्टिक कमी घ्यायची. तर आता इथे 34 इंच कंबर आहे, म्हणजे 34चा 17 आपण मेजरमेंटमध्ये डबल घेतलं होतं. तर इलॅस्टिक इथं आपण 15 इंच घ्यायचे आहे. कुठलंही कमरेचं माप असेल त्या मापापेक्षा 3 इंच इलॅस्टिक कमी घ्यायचे आहे, नाहीतर ते लूज होतं, कारण इलॅस्टिक खेचलं जातं, त्यामुळे 3 इंच ते कमी घ्यायचं. आणि मग इलॅस्टिक आता इथे मी या पद्धतीने आपण जे कापड आहे, जे इलॅस्टिक ओवण्यासाठी पट्टी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची. ते कसं आपण ते पुढे पाहूयात. तर आता दुसऱ्या टोकापर्यंत इलॅस्टिक काढताना सुद्धा ते पलटणार नाही असं ठेवा. जरा ओवायला कष्ट पडतात, पण ही पद्धत योग्य आहे. तर या पद्धतीने अगदी सरळ पकडून थोडं थोडं करत इलॅस्टिक तुम्ही सेफ्टी पिनच्या मदतीने दुसऱ्या बाजूने बाहेर ओवून घ्या. आता इथे आल्यानंतर पहा, हा जो पार्ट आहे दोन्ही बाजूचा तो जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदा चेक करायचं आहे इलॅस्टिक उलटी पडलेली नाही ना. बऱ्याच वेळा इलॅस्टिक उलटी पडते आणि मग जोडताना प्रॉब्लेम होतो. तर हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि एकदा चेक करायचे सरळ इलॅस्टिक ओवली गेली आहे की नाही ते. त्यानंतर आता इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही इलॅस्टिक जोडून घ्यायची आहे. आता या इलॅस्टिकला डबल शिलाई मारून बाजूला ओपन करून जोडून घ्यायचं आहे. आता इलॅस्टिक जोडून झाल्यानंतर तिला थोडंसं खेचायचं आहे, म्हणजे इलॅस्टिक प्रॉपर बसली जाते. ते कसं, तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्किप न करता म्हणजे सगळं डिटेल्समध्ये कळेल. तर या पद्धतीने थोडंसं खेचायचं आहे. आता पहा, इथे इलॅस्टिक अशी पलटी पडली असेल तर ती सरळ करून घ्यायची आहे. तर पहा, आता इलॅस्टिक तर आपली बसून झाली होती. आता इलॅस्टिकला मध्ये खेचून एक शिलाई मारायची आहे, पण सॉरी ताईंनो, माझ्याकडून चुकून ते शूटिंग करताना मिस झालं. काही नाही, फक्त शिलाई मारताना इलॅस्टिक जे आहे ते थोडंसं खेचून धरायचं आणि मग त्याच्या मधोमध शिलाई मारायची. त्यानंतर पूर्ण सलवार पॅन्टचं मी इथे फिटिंग करून घेतलं. खरं तर माझ्याकडून ती क्लिप आहे ती शूटच झाली नाही, त्यामुळे मला एडिट करता नाही आली. पण ज्यावेळेस आपण इलॅस्टिक पूर्ण जोडून घेतो, जो ओपन ठेवलेला भाग आहे तिथेसुद्धा शिलाई मारून घ्यायची, आणि शिलाई इलॅस्टिकच्या बरोबर सेंटरला सुई ठेवून इलॅस्टिकला ताणायचं आहे. जेवढं कापड आहे तेवढं ताणायचं आहे, आणि मग त्यावरती खेचून धरून शिलाई मारायची, म्हणजे प्रॉपर त्याला शिलाई बसते. तर असं तुम्हाला नाही समजलं तर मी दुसऱ्या इलॅस्टिकचं पॅन्ट सलवारचं स्टिचिंग केलेला व्हिडिओ आत्ताच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तेवढा मिस झालेला भाग तुम्ही त्या क्लिपमध्ये पाहू शकता. तर चला मग, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी